अयोध्येची पूजा नाही. राष्ट्रपतींना उद्धव ठाकरे यांनी या मंदिरात पूजा करण्याचं दिलं आमंत्रण. थेट पत्र लिहून म्हणाले, अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोध केला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी खास ठाकरे शैलीत या कार्यक्रमाचा खरपूस समाचार घेतला. या देशाला राष्ट्रपती आहेत असा चिमटा काढत त्यांनी रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्याची आग्रही मागणी केली. त्यासाठी त्यांनी सोमनाथ मंदिराचा दाखला दिला. तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्याची आठवण त्यांनी करून दिली. 22 तारखेला उद्धव ठाकरे नाशिकमधील काळाराम मंदिरात जाऊन विधिवत पूजा करतील, तर गोदावरीची आरती सुद्धा करतील. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे खासदार राष्ट्रपती यांना भेटून निमंत्रण पत्रिका देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आमची अशी प्रामाणिक इच्छा आहे की हा एवढा मोठा प्रसंग आहे, तिथे या देशाला राष्ट्रपती देखील आहेत आणि त्यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका जशी त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी निभावली होती किंवा त्यांना बोलावण्यात आलं होतं, तसं राष्ट्रपतीने तिकडे बोलवावं अशी त्यांनी मागणी केली. ही केवळ प्रभू श्रीरामचंद्र सीतामाई यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा म्हणजे त्यांची प्राणप्रतिष्ठा नाही, तर जो वर्षानुवर्ष लढा चालला होता, ज्याला अंतिमता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मिळाला, म्हणजेच ही देशाच्या प्राणप्रतिष्ठेची अस्मितेची प्राणप्रतिष्ठेची तो एक क्षण आहे. त्याला राष्ट्रपतीला सुद्धा आमंत्रण करावं अशी आमची मागणी आहे. ते करतील न करतील त्यांचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 22 तारखेला दिवाळी झालीच पाहिजे, पण जे दिवाळं निघालंय त्याचं काय ते पहा, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. देशाचं जे दिवाळं निघालं आहे त्यावरून चर्चा करा, चाय पे चर्चा करा, बिस्किट पे चर्चा करा, जलेबी फाफडावर चर्चा करा, फरसाणवर चर्चा करा, पण चर्चा करा, असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांवर लगावला.